ट्रॉम्बे में 64 वर्षीय बुजुर्ग महिला के साथ किया गया बलात्कार, एक आरोपी गिरफ्तार। समूची कार्रवाई के लिए शिवसेना उद्धव ठाकरे गुट ने निकाला पुलिस स्टेशन पर मोर्चा। मैं रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। गत सोमवार 18 दिसंबर को मुंबई के उपनगर ट्रॉम्बे और मानखुर्द से एक दिल दहलाने वाली वारदात सामने आई। यहां पर एक 64 वर्षीय बुजुर्ग महिला कुछ काम से बाहर गई थी। रात में उसको आने में देरी हो गई तो एक व्यक्ति उसको रास्ते में मिलता है और कहता है कि मैं घर छोड़ देता हूं। शायद यह व्यक्ति इस बुजुर्ग महिला का परिचित है। अब घर छोड़ने की बजाय ये 38 वर्षीय, जिसे पुलिस ने गिरफ्तार किया है, उमेश गुलाबराव ढोक ऐसा इसका नाम है, और इसने इस महिला के साथ जबरदस्ती करनी चाहिए, मारपीट की। सुबह देर तक इस महिला के साथ वो मारपीट और जबरदस्ती वाला कुकर्म करता रहा। बुरी अवस्था में, जख्मी हालत में, और वो भी बदन पर कपड़े नहीं, ऐसी हालत में इस महिला को सड़क पर फेंक करके ये व्यक्ति फरार हो गया। 19 दिसंबर मंगलवार सुबह को जैसे ही लोगों ने इस महिला को देखा तो चारों तरफ जो है हंगामा मच गया, हड़बोंग मच गई। इस महिला को अस्पताल में भर्ती किया गया, जहां उस पर इलाज किया जा रहा है। अब पुलिस का कहना है कि उसके द्वारा दी गई जानकारी और शिकायत के आधार पर उमेश गुलाबराव ढोक को गिरफ्तार किया गया है और कोर्ट द्वारा उसका पुलिस कस्टडी रिमांड भी लिया गया है। मगर यहां पर शिवसेना के विधायक फातर्पेकर और उनके अन्य कई शिवसेना पदाधिकारी, नेता, ये तमाम साथी, इनका आरोप है कि इस मामले में पुलिस अन्य आरोपियों को बचाने का काम कर रही है। और उसी के चलते 21 दिसंबर गुरुवार को शिवसेना उद्धव ठाकरे गुट द्वारा ट्रॉम्बे पुलिस स्टेशन पर मोर्चा निकाला गया। किस तरह से मोर्चा निकाला गया था और क्या मांगे रखी है शिवसेना उद्धव ठाकरे गुट के इन तमाम नेताओं ने, देखिए। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। महाराष्ट्र नगरमध्ये एका महिलेवर हा बलात्कार झाला आहे। रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत हा अत्याचार सुरूच होता आणि त्याच्यानंतर सुद्धा गुन्हा दाखल झाला। मात्र आता आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जे निवेदन सादर करण्यात आले त्याच्यामध्ये बऱ्याचशा वस्तुस्थिती ज्या पुढे येणं आवश्यक होत्या त्याची मांडणी केलेली दिसत नाही। अनेक चुका पोलिसांकडे झालेल्या आहेत, त्या चुका दुरुस्त कराव्या अशी मागणी महिला आघाडीने केलेली आहे। त्याच्यामध्ये 307 कलम हे आवश्यक होतं, कारण जीवे मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। उपचाराच्या बाबतीत सुद्धा हेळसांड झालेली आहे आणि महिला आघाडीने जे निवेदन दिलं आहे त्याच्यामध्ये मी एवढंच सांगेन की या निवेदनाच्या मागण्यांची पूर्तता जर येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये जर पोलिसांनी केली नाही तर जाब विचारण्यासाठी अतिरिक्त पोलीस कार्यालयावर, ॲडिशनल कमिश्नर कार्यालयावर आम्ही शिवसेना विभाग क्रमांक 9च्या वतीने एक मोठा आम्ही मोर्चा काढू। सर, इससे पहले भी महाराष्ट्र नगर के अंदर एक 7 साल की छोटी बच्ची के साथ इस तरीके का वाकया पेश आया था। वास्तविक ही हा जो प्रकार आहे हा महाराष्ट्र नगर पुरता मर्यादित नाही। तुम्ही बघत असाल की संपूर्ण मुंबई, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या घटना या वारंवार घडत आहेत आणि मला वाटतं हे मिंदे सरकार आल्यापासून वास्तविक पोलीस खात्यामध्ये ज्या काही उपाययोजना होणं आवश्यक होतं, ज्या काही सुधारणा होणं आवश्यक होतं, पोलिसांची जी संख्या आहे ती वाढणं आवश्यक होती, त्याच्याकडे लक्षच नाही आहे सरकारचं। सरकारचं लक्ष हे फक्त सरकार गैरप्रकाराने टिकवता कसं येईल आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अधिकाधिक कसे पैसे लाटता येतील हे सर्व सरकारच्या माध्यमातून चाललं। त्याच्यामुळे ह्या मिंदे सरकारकडनं तरी आम्हाला काही अपेक्षा नाही। घाटकोपर इथे एका महिलेवरती बलात्कार होतो, त्या चेंबूरमध्ये, महाराष्ट्र नगर चेंबूरमध्ये, आणि या ठिकाणी झालेल्या बलात्कारानंतर त्या महिलेला ती मेली आहे अशा प्रकारच्या पीडिता, त्याची भावना होऊन अत्याचार करणाऱ्याशी त्यांनी तिला फेकून दिलेलं होतं। रस्त्यावर पडलेली ही महिला सकाळच्या वेळेला दुसऱ्या दिवशी एका महिलेला भेटते, ती दिसते आणि दिसल्यानंतर तिची ती अवस्था, ज्या नग्नावस्थेत ती भेदरलेली महिला पडलेली होती, तिची अवस्था पाहून
ती महिला 100 नंबरला कॉल करून पोलिसांना याची वर्दी देते। त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी येतात। त्या महिलेला दुसऱ्या महिलेच्या मदतीने तिच्यावरती अंगावरती कपडे टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिला हॉस्पिटलला राजावाडी हॉस्पिटलला ॲडमिट केली जाते। सकाळी 10:40 घटना घडलेली रात्री, घटनेनंतर ही महिला सापडली 10:40 तिला आरोग्य विभागाच्या सुपूर्द केलं जातं। तिच्यावर कोणत्या प्रकारचा अत्याचार झालेला आहे, कोणत्या प्रकारची तिची शारीरिक हानी झालेली या संदर्भात ॲडमिट केलं जातं। आणि आम्हाला सखेद आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की 10:40 नग्न अवस्थेत जर एखादी महिला पोलिसांना रस्त्यावरती कोणातरी महिलेच्या सांगण्यावरून सापडते तर 10:40 ॲडमिट केल्या तिच्यावरती गायनेकॉलॉजी डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे काही योग्य सोपस्कार व्हायला हवे होते ते सोपस्कार झाले नाही। आम्ही इथे येण्यापूर्वी राजावाडी हॉस्पिटलला गेल्यानंतर तिकडच्या डॉक्टरांनाही भेटलो जे त्या महिलेवरती उपचार करतात आणि त्यांनी सांगितलं की आम्ही अशा प्रकारचे उपचार करायला 3:50 सुरुवात केली। प्रश्न इथेच उपस्थित होतो की जर नग्न अवस्थेत एखादी महिला सापडत असेल तर तुम्ही नग्न अवस्थेत सापडलेली महिला म्हणजे हिच्यावर काहीतरी वाईट प्रकार घडलेला आहे हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा समजतं। असं असताना या प्रकरणामध्ये तिच्यावरती आरोग्य सुविधा किंवा तिच्यावरती जो काही आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपचार करायला हवेत, जे योग्य उपचार करायला हवेत किंवा रेप संदर्भातले जे काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करायला हव्यात, त्या कोणत्याही आरोग्य प्रशासनाने केल्या नाहीत। त्याच्यानंतर दुसरं असं आढळलं आम्हाला की ज्या वेळेला त्या महिलेची मुलगी, कारण त्या महिलेची परिस्थिती आजही खूप काही चांगल्या पद्धतीने ती बोलू शकत नाही, तिचा घसा दाबला गेला आहे त्यामुळे घशातून आवाज येत नाही, तिला संपूर्ण बॉडीला पेन आहे। मात्र तिच्या मुलीच्या मदतीनं ती जे काही आम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं ती सातत्याने सांगते की केवळ हा एक माणूस नव्हता, याच्याबरोबर आणखीन दोघं म्हणजे एकूण 3 जण या संपूर्ण प्रकारामध्ये होते। आणि ज्या वेळेला आम्ही वर्तमानपत्रामध्ये बातमी पाहतो त्यावेळेला अशा पद्धतीचा गुन्हा घडल्यानंतर आरोपीला पकडलं आणि आरोपीला पोलीस कोठडी दिली। या पद्धतीने सगळं शांत झालेलं आहे। अशा पद्धतीची भूमिका समाजाला, जनमानसाला दाखवण्यात येते। मात्र त्याच वेळेला ती महिला जो आक्रोश करून आकांताने सांगते की अजून 2 जण यामध्ये होते, हे असे कोणते 2 जण आहेत ज्याला लपवण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आणि मिंदे सरकार या घटनाबाह्य सरकारच्या आदेशानुसार होत आहे ते शोधण्यासाठी म्हणून या सगळ्या महिला या ठिकाणी आज जमलेल्या आहेत। ताई, तुमची काय प्रतिक्रिया आहे घटनेबाबत? बघा, जे काही चाललेलं आहे आज संसदेमध्ये दररोज लोकशाहीचं चिरहरण होत आहे, घटनात्मक लोकशाही ही नागवली जात आहे। आणि असं होत असताना या महाराष्ट्रामध्ये याच भागामध्ये गेल्या 4 महिन्यापूर्वी 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो, 65 वर्षाच्या बाईवरती परवा बलात्कार होतो। म्हणजे इथे महिला सुरक्षित नाही, हे वारंवार सगळ्यांच्या निदर्शनास येत आहे। याच्यामध्ये सक्षम काम करणारी आरोग्य यंत्रणा ही अधिवेशनाच्या काळामध्ये ठरून ढिलाई दाखवते का, हा प्रश्न आमच्यासमोर निर्माण होतो आहे। याच काळामध्ये सक्षम यंत्रणा मानली जाणारी मुंबईची पोलीस यंत्रणा, जिचा उल्लेख अख्ख्या जगात व्हायचा, ही पोलीस यंत्रणा काही कारणास्तव आपल्या स्टेटमेंट असतील, आपले FIR रिपोर्ट असतील, ही अशा कुठल्या प्रेशरखाली दाबून ठेवतं आहे किंवा लपून ठेवतं आहे जेणेकरून याचा आवाज अधिवेशनाच्या काळात त्या ठिकाणी उचलला जाऊ नये, यासाठी कुठली यंत्रणा दबाव करण्याचं काम करते का, हा प्रश्न आमच्यासमोर आहे। आणि सांगायचं एवढीच आहे की महाराष्ट्राची जनता ही दूधखुळी नाही। शिवसेना, शिवसैनिक अशा या गोष्टींवरती आवाज उठवण्यासाठी कायम सतर्क असतात आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे आलेलो आहोत। पोलिसांनी या महिलेवरती जबर मारहाण करणारा, अख्ख्या अंगावर चावे असणाऱ्या या महिलेला त्यांनी अक्षरशः मरणासन्न अवस्थेत फेकून दिली। तिच्यावर 307 कलम का लावलं नाही त्या आरोपीवर? इतर 2 आरोपी घेताना 164 CRPC अंडर मॅजिस्ट्रेट इन कॅमेरा स्टेटमेंट घ्यावी लागते, अशी स्टेटमेंट त्या महिलेची का घेतली गेली नाही? केवळ 1 आरोपी आहे असं सांगून फाईल रफादफा करायचा प्रयत्न पोलीस यंत्रणेचा चालला आहे का आणि 2 इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न चालला आहे का, हा प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी रस्त्यावर आलेलो आहोत। आणि भविष्यात पुनश्च एकदा या भारताच्या केंद्र सरकारला आणि राज्याच्या राज्य शासनाला गदागदा हलवायची गरज आहे, जागा करायची गरज आहे। आणि याकरता
मणिपूरच्या त्या प्रसंगाच्या वेळेला आम्ही राज्यपालांना भेटायला गेलेलो होतो. आज हाच टाहो घेऊन आम्ही पुन्हा राज्यपालांकडे त्याच ताकदीने जाणार.